नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे वटपौर्णिमा, म्हणूनच सुरुवातच आपल्या ब्लॉगची या वडाच्या झाडापासून झालेली आहे. गेल्या वर्षी जे रोप लावलेलं त्याचं आता झाडात रूपांतर होत आहे आणि तुम्ही बघू शकता कितीतरी मोठं झालेलं आहे आणि जवळपास आता ते ग्रिलच्या हाईटचं थोड्या दिवसातच ते होईल. मग ते मला असं वाटतं की ते ग्रिलमध्ये न ठेवता मला खाली लावावं लागेल किंवा मग गावी वगैरे द्यावं लागेल. तर चला, आज आहे वटपौर्णिमा, पण कामांना तर काही सुट्टी नाही आहे. ॲक्च्युली माझा उपवास असला तरी सचिनचा टिफिन होता. आज त्याला ऑफिसला जायचं होतं. त्याच्यासाठी 2 दिवसापूर्वी मी जी कारलं होतं ते फ्राय करून ठेवलेलं, म्हणून मग ती भाजी मी करणार आहे. कारल्याची भाजी टिफिनसाठी अगदी झटपट होईल. आणि त्याचबरोबर म्हटलं की आपलं खोबरं वगैरे जे काही फ्रीजमध्ये ज्या काही माझ्या गोष्टी ठेवलेल्या असतात त्या सगळ्या बाहेर काढून ठेवणार. आणि ऑलरेडी माझी काल बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली, त्याच्यामुळे सकाळी आज काही गडबड होण्याचं अजिबात म्हणजे असं टेन्शन वगैरे असं अजिबात मला नव्हतं. तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट करता की एवढं सगळं तू कसं मॅनेज करतेस. तर हेच असतं, म्हणजे प्रत्येक वेळेस थोडंसं नियोजन आपण केलं तर सगळ्या गोष्टी इझिली मॅनेज होतात आणि आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे त्याचा आनंद पण घेऊ शकतो. सणवार म्हटला ना की आपला पूर्ण दिवस एक तर ते जेवणामध्ये जातो किंवा मग घरातली काही कामं आवरण्यामध्ये जातो. तर माझं तसं होत नाही. मी बऱ्याच वेळा प्रिपरेशन थोडंसं आधी करून ठेवते, म्हणजे तो दिवस मला बऱ्यापैकी मोकळा मिळतो आणि मग मी माझ्या स्वतःसाठी पण थोडा वेळ देऊ शकते आणि आपण जो फेस्टिवल आहे तो पण एन्जॉय करू शकतो. आणि फेस्टिवल असतातच त्याच्यासाठी 4 लोकांबरोबर, म्हणजे जे आपले दूर असतात नातेवाईकी किंवा आजूबाजूची लोक असतात त्यांना भेटणं होतं, 4 गोष्टी होतात आणि असं छान सणवार म्हटलं की या सगळ्या गोष्टी होतच असतात. तर आता नाश्त्यासाठी मी कॉर्न बॉईल करायला ठेवलेत बघा, जे आपण ऑलरेडी सोलून ठेवलेलं. तर ते एका साईडला कुकरला होतील, ते काही अगदी 5 मिनिटात, म्हणजे एका शिटीमध्ये पण म्हणजे पटकन होतात. किंवा नाही शिटी केली तरी गॅस थोडासा मंद ठेवून तुम्ही कुकरची शिटी व्हायला आली की घालवून टाकले की होतात. तर आता मी चपातीचं पीठ मळून घेणार आहे आणि मोजूनच मी 4च चपात्या करणार आहे, कारण टिफिनसाठी 4च चपात्या होणार आहे. आणि माझ्या चपात्या खूप काही मोठ्या नसतात, अगदी त्या फुलक्या जसे असतात तेवढ्याच साईजच्या असतात. खूप अजिबात म्हणजे मला ती साईज जमतच नाही करायला. म्हणजे किती मी म्हटलं ना की मोठ्या अशा चपात्या मी लाटते तरी मला त्या जमतच नाहीत. मी अगदी छोट्या छोट्याच लाटते, कारण पहिल्यापासून मला चपात्या तेवढ्या जमतच नव्हत्या. मग लग्न झाल्यानंतर मी चपात्या शिकली. पहिल्या बाकी सगळ्या गोष्टी तर येत होत्या, त्याच्यामध्ये मी आता अजून एक्सपर्ट झाली. पण चपात्यांची सुरुवात माझी लग्न झाल्यानंतरच झालेली आहे. त्याच्यामुळे चपात्या अजूनही मी ज्या घडीच्या पोळ्या असतात किंवा अशा वेगवेगळ्या ज्या म्हणतात त्याला, अशी मला वेगवेगळी नावं पण माहिती नाही चपात्यांसाठी. फक्त एक फुलके माहिती आहेत आणि चपात्या, मी त्या 2च प्रकारे ज्या काही असतात चपात्या करत असते. तर आता कुकरची शिटी झालेली आहे, कॉर्न आपला झालेला आहे आणि पीठ मळून झालं तर मी पीठ ना तसंच ठेवून देणार, म्हणजे ते 10 मिनिटं राहिलं तर ते व्यवस्थित छान असं मऊसूत होतं. आणि एका साईडला आता भाजीची तयारी करणार आहे बघा. मी कांदा कापून घेणार आहे आणि कांदा थोडासा बारीक चिरणार आहे. भाजीमध्ये कांदा बारीक असेल ना तर म्हणजे छान लागतो. आणि कारल्याच्या भाजीला ना कांदा खोबरं, म्हणजे जे ओलं खोबरं आहे ना ते भरपूर असलं ना तर खायला त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि तसं पण ना कारला आपण भाजून घेतलं तर ते अजिबात कडू होत नाही आपल्याला. आणि कांदा आणि खोबरं असलं की त्याने थोडीशी गोडूस टेस्ट अजूनच येते भाजीला. आणि मग तुम्ही त्याची मसाल्याची करा किंवा मग हिरवी मिरचीची करा, कुठल्याही पद्धतीने करा, ती छानच होते. तर जेव्हा माझी सकाळची अशी घाई असते ना तेव्हा थोडंसं मी असा म्हणजे हे चॉपर वापरते. नाहीतर इतर वेळेस जेव्हा मी संध्याकाळचं काही काम करते ना तेव्हा अजिबात चॉपर वगैरे वापरत नाही, कारण कधी कधी मला असं वाटतं की त्याने पण काम डबल होतच असेल ना. कारण मग हे भांडं पण व्यवस्थित क्लीन करून ठेवा, कारण त्याचा जो वरचा भाग आहे ना तो पाण्यात भिजला नाही पाहिजे. तर जी खालची जो भांडं आहे प्लास्टिकचं ज्याच्यामध्ये कांदा आपण बारीक करतो ना ते व्यवस्थित म्हणजे आपण वॉश वगैरे करू शकतो, पण वरची जी मशीन आहे ना ती अजिबात भिजायला द्यायची नसते. तर त्याच्यासाठी ते थोडंसं म्हणजे सांभाळूनच काम करावं लागतं. तर बघितलं तर काय माझं तेल संपलेलं, म्हणून तेल पण मी काढून घेतलं. तेल ॲक्च्युली मला 2 दिवसापूर्वी असं वाटलेलं, पण नंतर मी म्हटलं नाही पुरेल मला, पण नाही, शेवटी म्हटलं चला आता थोडंसं काढणार होती तर मग सगळ्याच बॉटलमध्ये मी काढून घेतलं. आणि ही जी तेलाची बॉटल जी आपण छोटी मिशोवरनं घेतलेली ना त्याच्यामध्ये जास्त तेल नाही वापरून म्हणजे नाही तुम्ही ओतलं तर ते चांगलं आहे, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणजे मला असं वाटतं,
कारण जेव्हा आपण ते ब्रशचा वापर चपातीला वगैरे लावायला करतो ना, तेव्हा ते म्हणजे आपण चपातीवर लावतो आणि तोच ब्रश परत आतमध्ये टाकतो, तर त्याच्यामुळे चपातीवरचे कधी कधी जे काही काळे डाग असतात थोडे थोडे जेव्हा चपाती भाजली जाते ना, तर ते बारीक बारीक असतात ना, तेलात मिसळले जातात जेव्हा आपण ब्रशमध्ये ते डीप करतो तेव्हा, म्हणजे तेलामध्ये ब्रश डीप होतं तेव्हा. त्याच्यामुळे मला असं वाटतं थोडं थोडं तुम्ही काढा, जर ही बॉटल तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही घेतली असेल तर, किंवा घेण्याचा विचार करत असाल तर. तर बघा, फोडणीसाठी मी कांदा, थोडासा कढीपत्ता आहे, एक हिरवी मिरची टाकलेली आहे आणि छानपैकी त्याच्यामध्ये आपलं हे जे कारलं होतं भाजलेलं ते परतून घेतलेलं आहे. एक आपण वाफ काढून द्यायची आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये ना फक्त लाल मिरची पावडर टाका. तुम्ही मसाला जो आपला असतो ना, मालवणी मसाला किंवा जो गरम मसाल्याचा मसाला असतो ना, तो याच्यामध्ये ऍड करू नका. मी आता याच्यामध्ये अगदी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, एक पाव चमचा धणा पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर एवढंच टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार. आणि मिक्स करता करताच तुम्हाला कळेल की आपल्या भाजीला कलर अगदी सुरेख आलाय, म्हणजे ही खाताना पण तिखट लागणार नाही आणि चवीला पण खूप छान लागते. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जी आपली हिरवी कोथिंबीर आहे ती थोडीशी टाकायची आणि त्याचबरोबर जे आपलं ओलं खोबरं आपण किसून ठेवलेलं होतं ते आपण ऍड करायचं. आणि याच्यावरती ना थोडंसं छान अशी मुरून शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा हपका मारायचा, कारण ही ऑलरेडी फ्रीजमधली पण होती, म्हणजे भाजून ठेवलेली. आणि काय होतं, बऱ्याच वेळा ते फ्राय केलेलं असतं, तर थोडंसं सॉफ्ट भाजी असेल तर चांगली लागते, म्हणून थोडंसं मी पाण्याचा हपका मारते, म्हणजे अगदी त्याच्यात शिजली जात नाही, म्हणजे तेलावर जी परतलेली टेस्ट असते ना तीच लागते याच्यात. तर वाफ काढून झाली आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने कारल्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण मी जेव्हा जेव्हा दाखवते ना त्या वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत जातात आणि त्यांना प्रत्येक वेळेस 30 रेसिपी बघायची असते. पण काही वेळेस असं होतं, मी बऱ्याच वेळ दाखवून पण ती गोष्ट मला रिपीट करावी लागते. आणि मला असं वाटतं की 1-2 दिवस आता खूप साऱ्या कमेंट पण येतात की कधी कधी असं वाटतं त्यांना की काही गोष्टी रिपीट होत आहेत. तर मला असं वाटतं की रिपीट होणार म्हणजे आपलं जे काही संध्याकाळचं रुटीन असतं त्याच्यामध्ये त्याच गोष्टी असतात, म्हणजे संध्याकाळचं रोजचं जेवण तेच असतं, किंवा प्रत्येक वेळेस काही मी वेगवेगळ्या गोष्टी करत नाही. आणि कितीतरी वेळा मी वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा पण प्रयत्न करते जेवणामधनं, आणि व्लॉगमधनं पण म्हणाल तर वेगवेगळे व्लॉग पण मी शेअर करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. याचं एक कारण मी तुम्हाला याच्या आधी पण शेअर केलेलं आहे, कारण माझ्याकडे जो वेळ असतो व्लॉग शूट करण्यासाठी तो संध्याकाळचा 7:30 ते 9:30-10 एवढाच असतो, 2-2.5 तासामध्ये. तर त्या वेळामध्ये माझं जास्तीत जास्त काम हे किचनचंच असतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे किचनचेच जास्त करून व्लॉग बघितले म्हणजे दाखवले जातात माझ्याकडनं, आणि ते तुम्हाला आवडतात देखील. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडनं मी जेवढं मला जमेल तेवढे वेगवेगळे व्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा मला सॅटर्डे संडे जेव्हा बाहेर कुठे जाणं वगैरे झालं तर ते व्लॉग मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून एक कमेंट होती ती की जी माझ्या न म्हणजे ज्या न बोललं जातं, म्हणजे पाण्यातला न आणि नळातला न, याच्यासाठी जी कमेंट येते, तर त्या गोष्टींसाठी जर मला चेंजेस करायचे असतील तर मी हळूहळू सुरुवात करेन. कारण एकदम जर तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओ खाली जर ती कमेंट येत असेल ना, तर ती शक्य म्हणजे तेवढं माझ्याकडनं नाही होणार की तुम्ही आत्ता बोललात आणि लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते इम्प्लिमेंट होईल. मला थोडासा वेळ लागेल, तर तुम्ही मला थोडासा वेळ द्या या सगळ्या गोष्टी म्हणजे सुधारण्यासाठी. कारण प्रत्येक माणूस हा काही परफेक्ट नसतो, प्रत्येकाला सुधारण्यासाठी म्हणजे थोडासा वेळ द्यावाच लागतो. म्हणजे प्रत्येकजण काही ना काहीतरी प्रत्येक वेळ शिकतच असतो. आणि मी जसं तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी म्हणजे चांगल्या गोष्टी सांगून तुम्ही काहीतरी शिकत असतात, तसं तुमच्याकडनं देखील मला शिकायचं आहे. आणि तुम्ही मला ज्या काही गोष्टी बोलतात त्याचा मला कधीच राग येत नाही. कारण सीमा मॅमनी एक अशी कमेंट दिलेली आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं की तू वेगळं काहीतरी दाखव, आणि त्याचबरोबर त्यांनी असं पण सांगितलेलं की तू राग म्हणू नकोस. तर मला राग वगैरे अजिबात येत नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्या गोष्टी शेअर करते त्या कुठल्या याने करते ते पण तुम्ही थोडासा विचार करा. आणि मी नक्की तुमच्या ज्या काही गोष्टी असतात त्याचा कधीच राग न मानून घेता त्या गोष्टी चांगल्या रीतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते माझ्याकडनं. आणि माझ्याकडनं मी जेवढं तुम्ही म्हणाल ना वेगवेगळ्या रेसिपी किंवा वेगवेगळ्या काही ज्या गोष्टी असतात माझ्या किचनमधल्या त्या पण शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता माझं टिफिनचं काम झालेलं आहे बघा, म्हणजे चपात्या पण झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर भाजी पण झालेली आहे, आणि जे मका घेतलेला तो पण आपला छान म्हणजे बॉईल पण झालेला आहे. तर तिन्ही काम झालंय. आणि आता मला घासायची ती म्हणजे भांडी, कारण ही जेवणाची जी काही भांडी होती ना ती मी ट्रान्सफर करून घेणार, कारण मग
ती राहिली तर मग संध्याकाळपर्यंत राहतील, कारण आज सचिनचं ऑफिस होतं. जर एखाद्या वेळेस त्याचं ऑफिस नसतं, त्याला घरून काम असतं, तेव्हा तो थोडंफार जी काही माझी उरलेली कामं असतात ती बऱ्याच वेळा तो मला करण्यामध्ये मदत करतो. तर आज तसं होणार नव्हतं, कारण तो पण जाणार होता. मग ही भांडी संध्याकाळी राहतील, उगाच त्याला उशीर झाला तर मग परत अजून प्रॉब्लेम होणार. आणि काय होतं, मला शूट पण आहे करायचं, त्याचबरोबर अजून आता माझी साडी वगैरे नेसायची, या सगळ्या गोष्टी पण आहेत. मग नंतर मग उगाच ते सिंकमध्ये संध्याकाळपर्यंत पसारा सगळा नको, म्हणून मी सगळ्या गोष्टी बघा तुम्ही बघू शकता. भाजी पण मी ट्रान्सफर करून घेतली एका वेगळ्या डब्यामध्ये, आणि जे काय पॅन होतं, चपातीचा पोलपाट होतं, लाटणं होतं, हे सगळं व्यवस्थित नीट छान असं घासून घेतलं. भांडी व्यवस्थित एका ठिकाणी झाली की मग मी माझी तयारी करायला मोकळी, आणि मग निवांत व्यवस्थित तयारी करता येते. अगदी सगळीकडे पसारा दिसला ना की मग म्हणजे मनच होत नाही की आपण तयारी करूया. आता मला फक्त ना तुळशीकडे दिवा लावायचा, कारण आज सगळं अंघोळ वगैरे सगळं तयारी करून माझी सगळं झालेलं. आता परत फक्त मला एकदा फ्रेश व्हायचं, पण ही दिव्याची तयारी मी करून घेते. आता मी पहिलं फ्रेश होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या बाकीच्या कामांना सुरुवात करायची आहे बघा. तर आता माझी सकाळची जी टिफिनची कामं होती ती सगळी आवरली आहेत. देवपूजेची भांडी पण मी सचिनला घासून दिलेली आहे, तर सचिन देवपूजा करेल आणि तोपर्यंत मी माझी तयारी करून घेईन, कारण बाकीची सगळी तयारी आपली ऑलरेडी आपण काल करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आज अजिबात म्हणजे असं टेन्शन आलं नाही आहे, आणि वेळ कुठे म्हणजे बोलतात ना वेळ पटापट चालतो असं पण वाटत नाही. निवांत आपण हळूहळू सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आता फक्त ही भांडी आता सुकत घालते, मग मी माझी साडी वगैरे नेसते, आणि त्याच्यानंतर मग आपण जे वाण आहे ते वाण तयार करू आणि मग पूजेला सुरुवात करू. तर आता माझी सगळी तयारी झाली आहे, म्हणजे मी छान अशी तयार झालेली आहे. आज थोडंसं निवांत होतं, म्हणजे काल तयारी करून ठेवलेली होती, म्हणजे अगदी म्हणजे खूप असं बर्डन येत नाही की मरे पूजा पण करायची, सगळी तयारी पण करायची, कधी होणार. तर मी नेहमी असंच करून ठेवते. तुम्ही देखील ही टिप नक्की फॉलो करा. आज माझा लुक कसा वाटतोय, वटपौर्णिमेची मी कशी तयार झाली मला नक्की कमेंट करून सांगा. पाठीमागनं हा असा गजरा लावलेला आहे मी, आणि झटपट असं काही मी केस कट केलेत, हेअर कट झालाय, त्याच्यामुळे काही आंबाडा असा प्रॉपर नाही घालता आलाय मला. पण जो माझ्याकडे बन असतो, जो आपला रेडीमेड मिळतो, तोच वापरून मी छान असा आंबाडा आणि त्याच्यावर असा गजरा घातलेला आहे. आणि अशा पद्धतीने अगदी साधा सिंपल असा म्हणजे मेकअप असा खूप जास्त असा मी काही केलेला नाहीये, साधा सिंपल आणि झटपट होणारा मेकअप मी केलेला आहे. आता आपण तुळशीची पूजा मी करून घेते. देवपूजा तर सचिनने केली आहे, आणि मी वाण तयार करते. तोपर्यंत सचिन इथे जे आपलं वडाचं झाड आहे जे मी तुम्हाला दाखवलं गेल्या वर्षीचं, खूप छान या वर्षीपर्यंत ते वाढलंय. मला असं वाटतं पुढच्या वर्षी ते खूप वाढेल, आणि असं ग्रिल मध्ये तर ते ठेवण्यासारखं नाही होणार. पुढच्या वर्षी आम्हाला ते खाली वगैरे किंवा मग गावी वगैरे पाठवावं लागेल ते लावण्यासाठी. तर पुढच्या वर्षी. पण तोपर्यंत आजचा जो ब्लॉग आहे तो न स्किप करता तुम्ही बघा, सुरुवातीपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कसा वाटतो ते देखील मला सांगा, आणि छान छान अशा कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटने मला खूप एनर्जी मिळत असते की दुसऱ्या दिवशीसाठी छान छान ब्लॉग मी शेअर करेन तुमच्याबरोबर. तर आता हा दिवा मी याच्यात लावून घेते, आणि ही एक अशी आयडिया मला मिळाली. तर कसे वाटतंय, म्हणजे वरती तर नाही, मी असा खालीच ठेवणार आहे बघा हा दिवा. तर इथे मी आता वाण तयार करून घेते. तर वाणासाठी मी इथे 7 पानं घेतली आहेत. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं मी 7 किंवा 9 अशी पानं भरते. तर मी इथे 7 पानं भरणार आहे, आणि प्रत्येक पानाला मी हळद, कुंकू आणि त्याचबरोबर अक्षता असं लावून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण जे वाणासाठी पदार्थ घेऊन आलेलो, म्हणजे जे काही वाण आणलेलं, म्हणजे एक लिची होती, जांभळ होतं, त्याचबरोबर केळं होतं, आंबा होता, गरे होते, असे सगळे म्हणजे जे काही 5-6 पदार्थ मी जे काही आणलेले आपले ते सगळे मी एक एक करून ठेवून घेते. तर छान जांभूळ ठेवलंय, त्याचबरोबर लिची, त्याचबरोबर चेरी अगदी एकच दिसत होती पानावरती, तर 2 चेऱ्या म्हणून मी ठेवल्या. एक आंबा घेतलाय, आणि त्याचबरोबर गरा असं मी ठेवणार आहे, किंवा मग त्याचबरोबर तुम्ही केळं असं कसंही ठेवू शकता. पण मी नंतर विचार केला की आंबा कापून वेगळा ठेवावं लागेल, तर नंतर आपण आंब्याचं जे वाण आहे ते वरतीच एकच ठेवू, आणि बाकी सगळी जी वाण आहे ते आपण गऱ्यांनी अशी ठेवूया. तर मी अशी सगळी जी 7 पानं होती ती सगळी व्यवस्थित तयार करून घेतली. त्याच्यानंतर जे आपण मणी, काळे मणी ओवलेले, ते प्रत्येक याच्यात मी एक धागा ठेवून घेतलाय बघा. आणि आता आपलं ताट हे तयार झालेलं आहे पूजेसाठीचं. तर चला लवकरात पूजा करून घेऊ. आणि आज मी अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीत पूजा केलेली आहे.
तर पूजेची सगळी तयारी झालेलीच आहे, म्हणजे सुरुवात झालेलीच आहे ती देवपूजेपासून. तर देवपूजा झालेली आहे आणि आता मला ओटी भरायची आहे. म्हणजे सासूबाईंच्या नावाने आमच्याकडे ओटी प्रत्येक सणाला काढली जाते. म्हणजे सणवार असो किंवा एखादी घरात पूजा असो तर ती ओटी नेहमी काढलीच जाते. आणि कुठल्याही शुभकार्याची सुरुवात जशी देवपूजा होतेच त्याचबरोबर ही ओटी काढल्याने होते. तर ती सर्वात आधी मी ओटी काढून घेते. आणि आमच्याकडे म्हणजे बोलतात ना, माझ्या नशिबाने किंवा माहिती नाही ती गोष्ट कशी असेल, ही जी ओटी मी काढलेली असते ना ती माझ्याकडे कधीच राहत नाही. म्हणजे कोणी ना कोणीतरी, म्हणजे न येणारा व्यक्ती आमच्या दरवाजात नेहमी येतो आणि ती ओटी घेऊन जातो. म्हणजे एखादी व्यक्ती अशी येते ना की ती आमच्याकडे कधीच आलेली नसते आणि ती येते आणि मग ती ओटी घेऊन पण जाते. असं मला हा अनुभव बऱ्याच वेळा माझ्याबरोबर आलेला आहे. आणि मी देखील तेवढ्याच याने त्यांची आठवण करून ही आठवणीने त्यांची ओटी काढते मी नेहमी. आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर पूजेला सुरुवात करण्यासाठी मी बघा वडाचं झाड इथे मी ठेवून घेतलेलं आहे. आता इथे मी रांगोळी काढून घेते. अगदी साधी सिंपल छोटीशी अशी मी रांगोळी काढलेली आहे. म्हणजे चारही साईडने जे 4 कोणे होते तिथे व्यवस्थित फुलांची रांगोळी काढून घेतली. जी आपली कुंडी होती ना त्याला मी अजून अशी एक कुंडी वरून म्हणजे त्या कुंडीच्या आतमध्ये ती कुंडी टाकली आणि अशा पद्धतीने कुंडी आपली रेडी करून घेतली आहे बघा. आता त्याच्यावर छान असं स्वस्तिक काढून घेते. म्हणजे दोन्ही साईडने मी मागून आणि पुढच्या साईडने दोन्ही साईडने स्वस्तिक काढून घेते. दोन्ही साईडला 2 दिवे लावून घेतले, या साईडला एक आणि त्या साईडला एक. आणि इथे आता सुरुवात आपण गणपती बाप्पांची स्थापना करून करणार आहोत. तर गणपती बाप्पा म्हणजे विड्याचं पान ठेवलं, त्याच्यावर सुपारी ठेवून मी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे. त्यांना हळद, कुंकू, फूल आणि त्याचबरोबर अक्षता, त्याचबरोबर नैवेद्य असं ठेवून झाडाची पूजा करताना आता मी इथे सर्वात आधी झाडाला हळद, कुंकू, त्याचबरोबर अक्षता आणि काल आपण जे वस्त्र तयार करून ठेवलेलं, एक गणपती बाप्पांसाठी होतं आणि एक आपल्या वडाच्या झाडासाठी होतं, ते अर्पण करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाणी अर्पण करून घेतलेलं आहे. आणि आता अगरबत्ती लावून एक आरती ओवाळून आपण छानपैकी पूजा झाली असं समजू शकतो. आता आपण याच्यामध्ये जे आपण वाण तयार केलेलं ते वडाच्या झाडाला नैवेद्य म्हणून ते ठेवायचं आहे. आणि आता आपण वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत. तर माझी ही पूजा अशीच असते, अगदी साधी सिंपल आणि झटपट सोप्या पद्धतीने. कारण ॲक्च्युली सकाळची गडबड असल्यामुळे, पण ज्या ज्या वेळेस मला म्हणजे ऑफिसला सुट्टी असते किंवा घ्यायला मिळते ना तेव्हा मी खाली जाऊन पूजा करते. पण ज्यावेळेस सकाळी ऑफिसला जायचं असतं त्यावेळेस मात्र मी घरी करते. आणि रश्मीने गेल्या वर्षीपासून आपल्याला खूप चांगलं सजेशन दिल्यापासून आता आपण ही गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आपल्या घरीच पूजा केलेली आहे बघा. आता आपल्या घरातल्या देवाला, त्याचबरोबर स्वामींच्या इथे, त्याचनंतर तुळशी वृंदावनामध्ये आणि त्याचबरोबर स्वासूबाई या सगळ्यांना मी वाण देऊन घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी राहिलं तो म्हणजे सचिन. आता सर्वात शेवटी मी सचिनला वाण देणार आहे आणि माझी पूजा संपन्न झाली. तर असा होता माझा हा वटपौर्णिमेच्या पूजेचा व्लॉग, जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, शेअर केलाय तुमच्याबरोबर. मला खूप आनंद झालाय. आणि आनंदाचं कारण एक म्हणजे हे जे झाड आहे जे गेल्या वर्षी आपण घेतलेलं, ते त्याच्याकडे बघून आता असं वाटतंय की खरंच जे रश्मीने गेल्या वर्षी आपल्याला थॉट्स शेअर केलेले, म्हणजे तिचे जे विचार आहेत ते जे शेअर केलेले, ते खरंच खूप, म्हणजे त्याची किंमत मला आत्ता कळते की जेव्हा हे म्हणजे वाढलेलं झाड बघून, म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा बघते आणि आज वटपौर्णिमेसाठी देखील मी तेच म्हणजे त्याचीच पूजा करते, तर मला खूप एक वेगळा आनंद झाला. आणि थँक्यू रश्मी की गेल्या वर्षी जे तू सांगितलेलंस त्याचाच म्हणजे ते लक्षात ठेवून मी यावर्षी पण त्याचा तसंच केलेला आहे. तुला आवडलं असेल अशी आशा करते. आणि याचे व्हिडिओज तर तू बघतच असशील, मी तुला व्हॉट्सअपला पण पाठवलेला आहे फोटो. नक्की मला तुझं जे काही मत असेल मला नक्की कमेंट मार्फत कळव. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. घाई गडबडीचा ब्लॉग होता, झटपट साधी सिंपल पूजा मी केलेली आहे. खूप जास्त असं काही केलेलं नाहीये, अगदी साधं सिंपलच होतं. आणि आता पूजेचं आता हे सगळं झालंय, आता मला चेंज करायचंय आणि ऑफिसला जायची तयारी करायची. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते याच नोटवर. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.